आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनल मध्ये। खूप दिवस झाले ना आपण तिळगुळाच्या वड्या बनवल्या नव्हत्या। अक्षरशः संक्रांत येऊन गेली तरी सुद्धा तिळगुळाच्या वड्या किंवा तिळगुळ काहीच बनलं नव्हतं। आता ना हळदी कुंकू सुरू आहेत सगळ्यांचे घरोघरी। प्रत्येक आपल्या ज्या कोणी लेडीज असतील त्या सगळ्या यावेळी ना हळदी कुंकू घालतात आणि आता 4 तारखेपर्यंत हे हळदी कुंकू अजून आहे। बऱ्याच जणांच्या घरी आता हळदी कुंकू असतात। रथसप्तमीच्या दिवशी सुद्धा काही जण घालतात। आम्ही सुद्धा आज हळदी कुंकू घालणार आहे। त्याच्यामुळे आता तिळाच्या वड्या बनवायला घेत होतो। म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा ही क्विक अशी तिळाच्या वड्यांची रेसिपी शेअर करावी। त्याच्यामुळे ना अजिबात उशीर न करता आज आपण लगेचच या तिळाच्या वड्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूयात। आता तिळाच्या वड्या बनवण्यासाठी आपण काही बेसिक तयारी केलेली आहे। इथे आपण तीळ घेतलेले आहेत, अर्धी वाटी इतके तीळ आहेत हे। त्याच्यानंतर इथे आपण 1 वाटी इतके शेंगदाणे घेतलेले आहेत, मस्त असे खरपूस भाजून हे शेंगदाणे आपण घेतलेले आहेत। त्याच्यानंतर इथे 1 वाटीभर इतका गूळ आपण चिरून घेतलेला आहे आणि 1 छोटा चमचा इतकी वेलची पावडर घेतलेली आहे फ्लेवर येण्यासाठी। आता सगळ्यात पहिल्यांदा ना आपल्याला तीळ सुद्धा भाजून घ्यायचे आणि शेंगदाणे आपण ऑलरेडी भाजून घेतलेले आहेत। तुमच्याकडे कच्चे शेंगदाणे असतील तर ते भाजून घ्या। अशा पद्धतीने खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि भाजके तीळ असतील ना तरी सुद्धा इथे चालतील। आता आपल्याला भाजलेले तीळ नाहीये त्याच्यामुळे आपण थोडेसे तीळ भाजून घेऊयात। इथे आता आपण एक पॅन घेतलाय, पॅन वरती हे तीळ टाकूयात आणि आता हे तीळ ना आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता तीळ ना अगदी मस्त तडतड असे उडायला लागले की खरपूस भाजले जातात। आता आपण ना गॅस बंद करून घेऊयात आणि त्याच वाटीमध्ये पुन्हा हे तीळ आता आपण काढून घेऊयात। आता इथे ना आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। ह्या शेंगदाण्यांचे ना आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत। असं ना हातावरती चोळून शेंगदाण्याचं साल आपण काढून घेऊयात। मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे, साल अगदी पटकन निघतात म्हणजे। इथे तुम्ही पाहू शकता शेंगदाणे आपण बऱ्यापैकी सोलून घेतलेले आहेत। पूर्ण सोलले नाही गेले तरी चालतं, बऱ्यापैकी आपण हे शेंगदाणे सोलून घेतलेले आहेत। आता हे शेंगदाणे आणि हे तीळ ना आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे। ह्या तिळामधले ना थोडेसे तीळ आपण बाजूला काढून ठेवणार आहोत, सगळेच मिक्सरला नाही वाटायचे। आता हे शेंगदाणे मस्त असे भाजून आपण सोलून घेतलेले आहेत। इथे तीळ पण आपण ना छान असे भाजून घेतलेत। आता ना हे दोन्ही आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचंय, पण हे जे तीळ आहेत ना ते आपण पूर्ण मिक्सरला नाही लावणार आहे। थोडेसे तीळ आपण ठेवून द्यायचे, वरून अख्खे तीळ पण वापरणार आहे आपण आणि अर्धे तीळ आहे ते आपण मिक्सरला लावून घेऊया। मी तुम्हाला दाखवते। आता इथे हे मिक्सरचं भांडं घेतलंय आपण, त्यामध्ये ना हे शेंगदाणे टाकूया। हे सगळे शेंगदाणे आपण इथे मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहेत। आता इथे ना माझ्याकडे हे तीळ आहेत, यातले ना अर्धे तीळ आपण यामध्ये टाकूयात आणि एवढे तीळ आपण असेच ठेवून देऊयात, हे आपल्याला अख्खे नंतर लागणार आहेत। आता ही ना वेलचीची भरड आहे, ही पण यामध्ये टाकूयात आपण। साधारणतः 2-3 वेलच्यांची ही भरड करून घेतली आहे। आता हे सगळं मिक्सर मधून मस्त असं वाटून घ्यायचंय। आता ना मिक्सर मधून आपण ही छान अशी भरड वाटून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। खूप जास्त ना शेंगदाण्यांना तेल सुटलेलं नाहीये, अगदी मस्त कोरडा असं वाटून घेतलंय आपण। आता हे जे अख्खे तीळ आहेत ना ते आपण यामध्ये टाकूयात। हे जेव्हा अख्खे तीळ दाताखाली येतात ना तेव्हा ते वड्यांमध्ये ना खायला खूप छान लागतात, त्याच्यामुळे थोडेसे तीळ आपण अख्खेच ठेवलेले आहेत। आता आपल्याला ना लगेचच वड्या बनवायला घ्यायच्या, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण ही कढई घेतलेली आहे। कढई मस्त अशी गरम झाली आहे, यामध्ये ना थोडंसं तूप टाकूयात। तूप हलकसं गरम झालं ना की हा चिरलेला गूळ आपल्याला यामध्ये टाकायचा। यामध्ये ना हा 1 चमचाभर इतकं पाणी टाकूयात आणि ह्या गुळाचा आता आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। आता ना गूळ पूर्णपणे विरघळलाय, थोडासा फेस सुद्धा आलाय गुळाला। आता थोडंसं गूळ ना आपण यामध्ये टाकून बघूयात। इथे ना तुम्ही पाहू शकता पाक ना खाली बसलाय आणि ना तो लूज झालाय, खूप असं कडक नाही झालाय, पण तो पाण्यात खाली बसलेला आहे, वरती तरंगत नाहीये, म्हणजे ना आपला पाक तयार झालेला आहे। आता हे जे मिक्सर मधून वाटलेलं आहे आपण ते सगळं यामध्ये टाकूयात।
हे आपण ना अगदी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता ना हा किचन ओटा आपण अगदी छान असा क्लीन करून घेतलेला आहे, अगदी स्वच्छ केलाय। इथे आता आपण तूप टाकूयात आणि ह्या सरफेसला ना आता तूप अगदी मस्त असं लावून घ्यायचंय। इथे तुम्ही पाहू शकता एक्झॅक्टली ना ह्या कन्सिस्टन्सी मध्ये आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। इथे ना सरफेसला आपण एका साइडला तूप सुद्धा लावून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आहे ना ते आपल्याला ह्या सरफेस वरती टाकायचं आहे। असं ना पेल्याच्या साह्याने आपण त्याला मस्त असं शेप देऊन घेऊया आणि सगळ्या साइडने असं इक्वल करून घ्यायचंय। आता ना ही वडी आपण कट करून घेऊयात। गरम असतानाच वडी कट करून घ्यायची। इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा ह्या तिळगुळाच्या वडीला आपण कट लावून घेतलेला आहे। इथे ना मस्त अशा ह्या तिळगुळाच्या वडीला आपण कट लावून घेतलाय। आता साधारणतः 10 मिनिटांसाठी ना ही वडी अशीच आपण थंड व्हायला ठेवून देऊयात आणि थंड झाली ना की मी तुम्हाला दाखवते आपली वडी बनून तयार आहे। पण 10 मिनिटं थंड करून घेऊयात, तिला नॉर्मल टेम्परेचर वरती आणूयात। मस्त लागतात अगदी वड्या खायला आणि अगदी इझिली कट लागला जातो वडीला, अजिबात कष्ट लागत नाहीत। खूप सोप्या पद्धतीने तुम्ही ही कट करू शकता। आता ना ही वडी गार होऊ दे मग मी तुम्हाला दाखवते। इथे तुम्ही पाहू शकता ही वडी आपण अगदी मस्त अशी गार करून घेतलेली आहे। इथे ना तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी ही वडी झाली आहे सगळ्या बाजूने। अजिबात ही वडी ना कुठेच चिटकलेली वगैरे नाहीये किंवा कुठेच तुटलेली नाहीये, खूप खूप सुंदर झाली आहे। अगदी सोप्या पद्धतीने ही वडी आपण बनवली आहे, सॉफ्ट झाली, खूप सुंदर वडी झाली आहे। गुळाचं प्रमाण एकदम छान झाले। तुम्हाला अजून थोडी कमी गोड हवी असेल ना तर थोडी कमी गोड सुद्धा करू शकता, पण एकदम परफेक्ट झालेली आहे। खूप सुंदर झाले, तीळ एकदम प्रॉपर ना भाजले गेलेले आहे। ते अख्खे तीळ आपण टाकलेत ना त्याची टेस्ट इथे खूप छान लागते, मस्त असे दाताखाली येतात, मध्ये खूप छान लागतात। अजून रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकू असतात। आमच्याकडे आज हळदी कुंकू आहे, म्हणजे मम्मीचं हळदी कुंकू आज आहे, सो म्हटलं की पटकन अगदी इन्स्टंट बनणाऱ्या ह्या तिळाच्या वड्या आम्ही बनवल्या होत्या। खूप सुंदर अशा वड्या झाल्यात ह्या। ऍक्च्युली आता मम्मीचा हळदी कुंकू आहे आज, त्याच्यामुळे आम्ही इन्स्टंट होणाऱ्या ह्या वड्या बनवल्या होत्या। म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर कराव्यात। इतक्या कमाल बनल्यात ना, खरंच खूप छान लागतात खायला। तुमचं पण आता हळदी कुंकू वगैरे असेल तर आता रथसप्तमी पर्यंतच हळदी कुंकू असतं, त्याच्यामुळे तुम्हाला पण हळदी कुंकू वगैरे घालायचं असेल, तिळाच्या वड्या कराव्याशा वाटतात पण खूप वेळ इन्व्हेस्ट करता येत नाहीये त्याच्यामध्ये, किंवा खूप तुमची धावपळ असेल तर ह्या अगदी इन्स्टंट अशा तिळाच्या वड्या तुम्ही घरी नक्कीच बनवू शकता। कमाल अशा झालेल्या आहेत। जितक्या सोप्या पद्धतीने बनवता येतील ना तितक्या सोप्या पद्धतीने आपण त्या बनवलेल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करू शकता। आपण घेतलेल्या मेजरमेंट मध्ये ना साधारणतः नाही म्हटलं तरी 40 एक वड्या झालेल्या आहेत। एक बरीच क्वांटिटी आहे, म्हणजे खूप कमी पदार्थ वापरून, खूप कमी सामान वापरून आपण 40 वड्या बनवलेल्या आहेत। त्या सुद्धा व्यवस्थित आकाराच्या बनवलेल्या आहेत, अगदी छोट्या पण नाहीयेत आणि खूप जास्त अति मोठ्या पण नाहीयेत, अगदी व्यवस्थित अशा मापात आपण त्या वड्या बनवलेल्या आहेत आणि साधारणतः 40 एक वड्या बनलेल्या आहेत। त्याच्यामुळे एवढंसं सामान वापरून पण अगदी वड्यांची क्वांटिटी एकदम पुरेशी झालेली आहे। तुम्ही नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। कसा वाटला व्हिडिओ ना मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।